नंदुरबार स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर छात्रावास में छात्रों की कथित फूड पॉइजनिंग की घटना को लेकर ऑल इंडिया पैंथर सेना ने राज्य सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है। संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार ने इस बेहद गंभीर मामला बताते हुए सुनियोजित साजिश की आशंका जताई। उन्होंने मुख्य ठेकेदार राज्य समाज कल्याण आयुक्त और विभागीय समाज कल्याण आयुक्त के खिलाफ भारतीय न्याय संहिता की संबंधित धाराओं में गंभीर आपराधिक मामला दर्ज करने की मांग की। साथ ही विधायक प्रसाद लाड को ठेके दिए जाने की प्रक्रिया की भी निष्पक्ष जांच की मांग उठाई। दीपक केदार ने सामाजिक न्याय मंत्री से नैतिक जिम्मेदारी लेते हुए तत्काल इस्तीफा देने की मांग की। उन्होंने आरोप लगाया कि राज्य के पिछड़े वर्ग के छात्रों को घटिया गुणवत्ता का भोजन परोसा जा रहा है। संगठन ने सभी सरकारी छात्रावासों में भोजन की गुणवत्ता की स्वतंत्र जांच और दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग की। नंदुरबार जिल्ह्यातील समाज कल्याण हॉस्टेलमध्ये 22 मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं विषबाधा प्रकरण हे एक हत्याकांड घडवण्याचा प्रकार आहे। या सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे। अनेक कंत्राटदार हे निकृष्ट दर्जाचं अन्न केवळ दलित विद्यार्थी म्हणून पुरवतात। त्या सगळ्या कंत्राटदारावरती संबंधित विभागाच्या आयुक्तांवरती 307 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मनुष्यवध करण्याचा हा प्रयत्न आहे आणि राज्यभर अनेक हॉस्टेलमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण केवळ ते मागासवर्गीय विद्यार्थी म्हणून दिलं जातं। हॉस्टेलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे म्हणून दिलं जातं आणि हा आजचा आधुनिक मनुवाद आहे। या घटनेचा ऑल इंडिया पॅंथर सेना निषेध करत असून तातडीने सामाजिक न्याय मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। दलित विद्यार्थ्यांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने एक सुनियोजित कट करून संपवण्याचा जो काही प्रकार पुढे आलाय तो अतिशय धक्कादायक आहे। आजचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। या 22 विद्यार्थ्यातून एकाही विद्यार्थ्याच्या जीवाला काही झालं तर राज्यव्यापी आंदोलन छेडून त्या ठिकाणी सामाजिक न्यायाची हत्या करणाऱ्या या सगळ्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, त्याचे परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणार नाहीत, अशी सुद्धा मागणी या माध्यमातून करतोय। तात्काळ मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेऊन सखोल चौकशी करून कारवाई करावी आणि समग्र महाराष्ट्रातील जे काही हॉस्टेल आहेत, वसतिगृह आहेत, त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, श्वेत पत्रिकाच्या माध्यमातून चौकशी करून ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करून दर्जेदार जेवण देऊन त्या ठिकाणी सामाजिक न्याय मजबूत करावा अशी मागणी सुद्धा या माध्यमातून करतोय। दुर्दैवाने विद्यार्थी दलित आहेत, मागासवर्गीय आहेत आणि वसतिगृहाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, म्हणून जर अशा पद्धतीने आमचा हत्याकांड घडवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे कदापि आम्ही खपून घेणार नाहीत, हा इशारा सुद्धा देतोय। मी तात्काळ लवकरच नंदुरबारच्या हॉस्टेलला जाऊन विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहे आणि पुढचं राज्यव्यापी आंदोलन सुद्धा घोषित करणार आहे। सामाजिक न्याय मंत्री आणि या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो। महाराष्ट्राचे जे काही समाज कल्याण आयुक्त आहेत त्यांना सुद्धा तात्काळ हटवावं अशी सुद्धा मागणी करतोय।